नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. शिराळा तालुक्यातील डफळेवाडी येथील ओम शिव गगनगिरी आश्रमाचा 8वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. पणुंबरे वारूंपैकी डफळेवाडी येथील ओम शिव गगनगिरी आश्रमचा 8वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आश्रमात सकाळी 9 वाजल्यापासून रुद्र अभिषेक, होम हवन सुरू होते. दुपारी 12 वाजता महाआरतीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी आनंद काड सिद्धेश्वर महाराज आसुर्ले कोल्हापूर, महंत राजेंद्रगिरी महाराज श्री क्षेत्र वैराटगड, महंत स्वामी आनंदगिरी महाराज एराड पाटण, श्री यशवंत हराळे बाळूमामा पुजारी शिवारे, हरिभक्त परायण रेवनाथ महाराज आंबेवाडी, हरिभक्त परायण एकनाथ राणे महाराज खोतवाडी या साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित साधू संतांच्या आश्रमाचे मठाधिपती महंत स्वामी शंकरानंदगिरी डफळे महाराज यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. आश्रमाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी नूतन जिल्हा परिषद सदस्य विराजदादा नाईक, समाजसेवक शंकरदादा मोहिते, कुसळेवाडीचे सरपंच पांडुरंग कुसळे, वाकाईवाडीचे सरपंच शंकर बोरगे, किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सुशील डफळे, सुभाष डफळे, सीताराम डफळे, सचिन डफळे, सर्जेराव डफळे, गणपती येळवे, सुरेश भाईगडे, वसंत बोरगे, आबासो शेवाळे, उमेश कारंडे, संजय नायकवडी, रामचंद्र नायकवडी, पांडुरंग नायकवडी, यशवंत नायकवडी तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थापन व्हावं या ठिकाणी मठ स्थापन होता. त्या उद्देशाने बाबा स्वतः या ठिकाणी स्थापनेचे वेळी आले. स्वामी आनंदगिरी महाराजांनी ही जागा निवडून आणि या ठिकाणी चांगल्या रीतीने भक्ती महाराज परिसरातील भाविकांना याचा फायदा व्हावा आणि या मठाच्या माध्यमातून गोरगरीब तसेच गरजूंना तुमच्या संस्थानांतर्फे काही आर्थिक मदत असो किंवा आणखी मदतीच्या साहाय्याने जनमानसाचा एक मानवसेवेचं कार्य उभं राहावं या दृष्टिकोनातून बाबांनी जो हा वसा दिलेला तो कार्याचा हा होता. मग शंकरांगिरींनी आज अखेर म्हणजे आपलं वर्धापन दिन आहे, अखेर पावलं. आज त्याच अनुषंगाने आम्ही महामंडलेश्वर स्वामी आनंदगिरी